हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द चॅनल वन्स अगेन यासाठी बोलतो आहे कारण की थोड्या वेळाआधी जवळजवळ आपले 34 मिनिट्सचा व्लॉग आहे ज्याच्यामध्ये माझा माईकच कनेक्टेड नव्हता. सो फक्तच व्हिडिओ रेकॉर्ड झाले. त्यामुळे हॅलो वन्स अगेन, वेलकम बॅक टू द चॅनल. आणि आज आपण चाललो आहे काहीतरी एक्साइटिंग आपल्या बाईकवरती मॉडिफिकेशन करण्यासाठी. ॲक्च्युली असं आहे की आपण सॅडल बॅग्स ऑर्डर केलेत फॉर आवर अपकमिंग राईड आणि सॅडल स्टे. तर आज आपण चाललो आहे डोंबिवलीला. राईड अँड रायडर्स म्हणून एक प्लेस आहे, तिथे सॅडल बॅग्स आणि सॅडल स्टे आपल्या बाईकवरती अपग्रेड करण्यासाठी. आणि हे सगळं तामझाम जे आपण करणार आहोत कारण की आपली एक सप्टेंबरमध्ये खूप एक्साइटिंग अशी राईड आहे. आपण चाललो आहे उत्तराखंड देवभूमीला. इट विल बी 9 days राईड. या उत्तराखंड राईडमध्ये गाईज एवढे एक्साइटिंग लोकेशन्स आहेत. आय एम व्हेरी मच एक्सायटेड कारण की मी स्वतः फर्स्ट टाईम चाललो आहे. आय डोंट नो वाय आजपर्यंत मी कधी उत्तराखंडचा विचार नाही केला कारण की एवढे लोकेशन्स माझ्या मॅप्समध्ये वॉन्ट्स टू गोमध्ये सेव्ड आहेत सिन्स सो मेनी इयर्स, पण कधीच तिथे जायचा प्लॅन नाही झाला. आणि बघा काय अचानक आपल्याकडे म्हणजे आपलं नशीब बघा की आपण प्लॅन केलं ते पण बाईक राईड उत्तराखंडला. आपण बाईक्स इकडून नाही घेऊन जाणार आहोत, आपण बाईक ट्रान्सपोर्ट करणार आहोत. आपण राईड करत नाही जाणार. इकडून आपले बाईक ट्रान्सपोर्ट होणार टू हरिद्वार. हरिद्वारवरून आपली राईड चालू होणार ज्यामध्ये देवप्रयाग, ऋषिकेश, देहरादून, मसुरी, बद्रीनाथ, तुंगनाथ, चंद्रशिला, सो मेनी एक्साइटिंग प्लेसेस कमिंग सून. ही राईड आपली सप्टेंबरमध्ये प्लॅन्ड आहे. स्टील 2 months टू गो, बट स्टे ट्यून्ड अँड आय होप यू गाईज विल बी एक्सायटेड टू. माहिती आहे खूप दिवसांनंतर आपला व्लॉग येतो. आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर दिस राईड. ॲक्च्युली ज्या रोडने आम्ही पाठवून आलो तिकडनं ना बॅरिकेड लावलं, सो नो एंट्री आहे. तर आम्ही युटर्न घेऊन आलो. बाईक्सला अलाउड आहे समहाऊ, पण बाकी हेवी व्हेकलसाठी सरळ जाऊन पूर्ण फिरून यायचं. बाईकवरती एक नवीन इन्स्टॉलेशन नवीन राईडसाठी. पहिल्यांदा आपण सॅडल बॅगसोबत बाईक चालवणार आहोत. लोडेड बाईक्स, ते पण उत्तराखंडमध्ये त्या रस्त्यांवर. या राईडमध्ये आणि पण तुम्हाला बरेचसे तेच चेहरे पण बघायला मिळणार आहेत जे ऑलमोस्ट याच्या आधी पण तुम्ही ब्लॉगमध्ये बघितलेत. हळूहळू ते पण भेटतील तुम्हाला. मस्त प्लेझंट क्लायमॅट झालं आहे. गरम वगैरे होत नाही, क्लाउडी आहे, थोडं थंड आहे वातावरण. मस्त वाटतं बाईक चालवायला. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की याच्या आधीचं जवळजवळ अर्धा तासाचं फुटेज आपलं पूर्ण विदाउट ऑडिओ आहे. आज 13 तारीख आहे, 13 जुलै 2025. आम्ही 4:20ला निघालो होतो. 4:10, 4:20. इट्स अराउंड 5:10. 1 तास तर झाला आम्हाला. पावसामुळे थोडं थांबलो होतो कारण की आपण रेकॉर्ड नाही करू शकणार म्हणून. आणि तेव्हाच मी चेक केलं ॲक्च्युली की फुटेज कसा रेकॉर्ड झाला आहे. आणि तेव्हा रिअलाईज केलं की माझा माईकच कनेक्टेड नव्हता. वी आर प्लॅनिंग टू डू समथिंग डिफरंट इन उत्तराखंड सिरीज. आपल्या ब्लॉग्समध्ये पण खूप काही नवीन एक्सपेरिमेंट होणार आहेत, नवीन अपग्रेडेशन्स होणार आहेत टू इम्प्रोवाइज द कंटेंट. आय होप हे सगळं तुम्हाला आवडेल. आय एम व्हेरी मच एक्सायटेड फॉर ऑल ऑफ दिस एफर्ट्स. जे एक्स्ट्रा एडिटिंग, एक्स्ट्रा शूटिंग, कंटेंट खूपच भारी येणार आहे. 2 months टू गो. आज 13 जुलै आहे. 15 जुलैला म्हणजे परवा आम्ही तिकीट बुक करणार आहोत ट्रेनचे कारण की आम्ही इकडून हरिद्वारला जाणार आहोत आणि हरिद्वारवरून राईड चालू करणार. पूर्ण सर्किट कंप्लीट परत हरिद्वारवरतीच करणार आणि मग तिकडनं अगेन आम्ही ट्रेनने ट्रॅव्हल करणार आणि बाईक ट्रान्सपोर्ट करणार.
बाईक ट्रान्सपोर्टेशनसाठी तर आपण बाय रोडच ट्रान्सपोर्ट करणं प्रिफर केलं आहे, कारण की ट्रेनमध्ये तेवढी सेफ्टीचं अश्युरन्स नाही आहे. सो आपल्याला सेफ्टी जास्त इम्पॉर्टंट आहे, म्हणून आपण बाय ट्रक बाय रोड आपण बाईक ट्रान्सपोर्ट करणार आहोत. सगळ्याच बाईक ट्रान्सपोर्ट नाही होणार आहेत, काही लोक तिकडे रेंट पण करणार आहेत. अँड सरप्रायझिंगली रेंटिंग द बाईक इज मच चीपर ॲज कम्पेअर टू सेंडिंग युअर ओन बाईक. बट जर आपण आपली ही ॲडव्हेंचर नाही घेऊन गेलो देवभूमीमध्ये उत्तराखंडमध्ये तर काय फायदा. ॲक्च्युली मी लास्ट मंथच आलो होतो सॅडल बॅग्स आणि सॅडल स्टेसाठी, पण त्यांच्याकडे सॅडल स्टे नव्हते. सॅडल स्टे त्यांच्याकडे आहेत राईड अँड रायडर्समध्ये PS कस्टम्सचे, विच कम्स विथ टॉप रॅक इन्क्लुडेड. आणि आपल्याला टॉप रॅकची गरज नाही आहे, फक्त सॅडल स्टे हवा आहे. त्यामुळे त्यांनी मॅड ओव्हर बाईक्सचा सॅडल स्टे ऑर्डर केला. मी पण ऑनलाईन शोधत होतो, पण ॲडव्हेंचर 390 जी आहे 2022 जी आपली व्हर्जन आहे तिचा अवेलेबल नाही आहे फक्त. बाकी रॉयल एनफिल्डच्या सगळ्या बाईक्सचा अवेलेबल आहे. तर मे बी त्यामुळे ह्यांना पण वेळ लागला अवेलेबल करायला. बट फायनली आज दिवस आला आहे ज्या दिवशी आपण सॅडल बॅग्स दोन्ही इन्स्टॉल करणार आहोत. 70 लिटर्सची कॅपॅसिटी आहे आपल्या सॅडल बॅगची. 70 लिटर्स जेव्हा मी बघितलं आय थॉट की मी त्याच्यापेक्षा मोठ्या साईजसाठी जाईन, पण जेव्हा इन रिअल समोरासमोर बघितलं तेव्हा रिअलाईज झालं की दिस बॅग इज टू ह्यूज. म्हणजे आपलं इनफ सामान कॅरी करू शकते फक्त सॅडल बॅग्सच, आणि आपल्याकडे टँक बॅग तर ऑलरेडी आहे. सो दीज 3 थिंग्स आर इनफ. वी हॅव रीच्ड राईड अँड रायडर्स. चला आता सॅडल स्टे लावताना भेटूया. गाईज आपल्या बाईकमध्ये फायनली सॅडल स्टे आणि सॅडल बॅग लागलेले आहेत. आणि आता अशी सध्या बाईक दिसते हे बघा, मस्त पूर्णपणे लोडेड गाडी वाटते. आणि आता वाटतं आहे की उत्तराखंड राईड इज ऑन फायनली. हे स्टार्टिंग आहे. मला तर आत्ताच बघून असं वाटतं आहे की आत्ताच लगेच राईडवरती जाऊया. लुक ॲट द ह्यूजनेस. आता ह्याच्यावरती फक्त आपली एक टँक बॅग येणार आणि आपण फुल्ली राईड रेडी, पूर्ण गाडी लोडेड. आणि इन केस जर आपल्याला वाटलं की सामान जास्त आहे तर आपण इथे एक टॉप बॅग पण लावू शकतो, पण त्याची गरज सध्या तर वाटत नाही. आणि दिस इज आवर बाईक विल लुक ऑन उत्तराखंड राईड. तर इथेच आता आपण ब्लॉग बंद करतो आहे, कारण की आता आपलं बॅटरी पण डेड व्हायला आली आहे. खूप नवीन काहीतरी मॉडिफिकेशन किंवा नवीन उत्तराखंड राईडच्या अपडेटसाठीच आता इथून पुढचा ब्लॉग येईल. स्टे ट्यून गाईज. फक्त 2 महिन्याचे बेसेस आहेत, त्याच्यानंतर खूपच चांगले कंटेंट येणार आहे आपलं उत्तराखंड सिरीजचे. दॅट्स इट. सायनिंग ऑफ.